आणि विचारांतर दोन्ही कैलाची प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कन कन में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करता दयास तेरी हो सभी भव सागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दातार परंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण आश्रयित आधार तुझाची तन मन वाळीन माझे मने अवतार करी तो दाता आठ प्रहर गुणगान तुझे होत नसे जो वर्त वाजल्या कुणा चालणे शक्य नसे काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। या गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच उपसरपंच विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर आणि तमाम सारे भक्त भाविक ग्रामस्थ यांच्या पवित्र भावनांनी दासा संत निरंकारी मिशनच्या वतीने या समस्त सासंगाच्या वतीने कोटी कोटी नमस्कार प्रणाम वंदन धन्यकार स्वीकार व्हावा। संध्याला प्रेमाने बोला सर्वांनी बोला। गेले 1.5-2 तास या ठिकाणून गायनाच्या माध्यमातून भावगीताच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून आम्ही ज्या साधू संतांना मानतो त्या संत महात्मांच्या दाखल्यानुसार
परमार्थ अध्यात्म भक्तीविषयी एक वेगळा आणि या आजच्या दिवशीचा हा जो आवाज तुमच्या समोर देण्यात आला, इतकं काय बोलल्यानंतर दासला काही वाटत नाही की समजण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं आहे. जो लक्षपूर्वक या आवाजाला मगापासून ऐकत आहे त्याच्या बरोबर लक्षात आलं असेल की या लोकांना नक्की म्हणायचं काय, या लोकांना नक्की सांगायचंय काय. लहानपणापासून अगदी जन्माला आल्यानंतर दूध कसं प्यायचं हे सुद्धा त्या बाळाला शिकवावं लागत नाही. अर्थातच जन्मताच विशेष बुद्धी, विशेष कलाकृती, विशेष एक समज परमात्म्यानं माणसाला दिलेली आहे आणि ती समज घेऊनच आम्ही जीवन जगत असतो. समजून घ्यायच्या ज्या गोष्टी असतात अगदी बरोबर मला समजत असतात आणि मग इतकं सांगितल्यानंतर अजून काही मला समजलं नाही असं जर एखादं म्हणत असेल तर केवळ या ठिकाणी तो शरीराने बसलेले, मनाने बसलेला नाही. कुठली गोष्ट ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक ऐकली, मन लावून ऐकली तर लक्षात राहते, तर तिचा लाभ होतो, तर त्याचा आनंद प्राप्त होतो. अन्यथा बसलेला आहे इथं, मन कुठेतरी वेगळीकडे आहे, तर कुठल्याही संप्रदायामध्ये जा, कुठल्याही विचार ठिकाणी जा, कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा, लाभ होणार नाही. ती फक्त वारी होईल. आलो आणि गेलो, बसलो आणि आलो, कोणीतरी नेलं म्हणून गेलो, कोणीतरी आणलं म्हणून आलो, आलो आणि गेलो. हा, आम्ही पण आलो होतो. लय चांगलं होतं ते तुमचं ऐकायला, लय भारी वाटत होतं. काय आवाज होता, काय प्रवचन होतं, काय अभ्यास होता, इथपर्यंत चर्चा आहे. ज्या आत्मिक आनंदाविषयी बोललं गेलं, ज्या शाश्वत आनंदाविषयी बोललं गेलं, जीवनाच्या उद्धाराविषयी बोललं गेलं, जीवनाच्या कल्याणाविषयी बोललं गेलं, ते फक्त इकडून ऐकून इकडून निघून गेलं, त्याचा काही लाभ झालेला नाही. दसरा नाही वाटत की या गावामध्ये हा सत्संग पहिली वेळ होतो. या अगोदर सुद्धा या गाव ग्रामस्थांनी, भक्त भाविकांनी अशा प्रकारचा सत्संग पाहिला असेल, अनुभवला असेल. या गावात नाही का, किंबहुना दुसऱ्या गावात कुठं ना कुठंतरी तुम्ही संत निरंकारी मिशनच्या सत्संगविषयी जरूर ऐकले गेलेले आहे. आणि मग लक्ष केंद्रित तुमचं मन त्या गोष्टीला साक्ष देत असेल की पारायण आम्ही करतो, भजन करतो, वेगवेगळ्या संगीत भजनं, वेगवेगळे नाट्यरूपी भजनं वगैरे आम्ही जातो, वेगवेगळे नामस्मरण आहेत, वेगवेगळे भक्तीचे मार्ग आहेत, त्याच्यापेक्षा इथं काहीतरी वेगळं सांगितलं जातं, हे सुद्धा मन तुमचं साक्ष देईल. इतर ठिकाणी फक्त देवाचं नाव घेतलं जातं, देवाचं भक्ती भजन केलं जातं, देवाविषयी बोललं जातं आणि ही एकमेव व्यासपीठ असं आहे जगाच्या पाठीवर. इथं सांगितलं जातं की तुम्ही ज्या देवाला मानता, ज्याचं नाव घेता, त्याला पहिलं जाणा, देवाला जाणा, देवाला पहा, देवाला पाहू शकतो, हो ते शक्य आहे आज, आत्ता आणि ताबडतोब हे म्हणणारं जगाच्या पाठीवर व्यासपीठ कोणतं असेल तर हे संत निरंकारी मिशनचं व्यासपीठ आहे. दुसऱ्या ठिकाणी चर्चा, भजन, कीर्तन, देवाविषयी कथा सगळीकडे आहे. म्हणून गेल्या 2 तासामध्ये तोच एक नाविन्यपूर्ण आवाज दिला गेला की देवाला जाणा, देवाला पहा. ते शक्य आहे, शास्त्र पुराव्याने सुद्धा महात्मा पटवून सांगतायत. संत मतानुसार की त्याच्या प्राप्तीशिवाय, त्याच्या ओळखीशिवाय, त्याच्या जाणीवेशिवाय त्याच्या भक्तीला सुरुवात होत नाही. संत मतानुसार, बरं, संत मतानुसार संसारामध्ये कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक गोष्ट आम्ही रीतिरिवाजानुसार करतो, नियमाने करतो. नियमाने आणि रीतिरिवाजानुसार केली तरच ती गोष्ट यशस्वी होते, पार पडते. कुठलंही कार्य घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, बारीक सारीक. चपाती बनवताना जी प्रक्रिया आहे, भाकरी बनवताना जी प्रक्रिया आहे, ती बनवताना सुद्धा एक रीत आहे. ती ज्वारी, ते गहू पहिला आपण कडक उन्हामध्ये त्याला वाळवलं जातं, नीट केलं जातं, तिथले खडे बाजूला केले जातात, ते चक्कीवर नेलं जातं, तिथं ते दळून आणलं जातं. त्याचं पीठ घरी आणल्यानंतर सुद्धा आम्ही चाळून घेतो, त्या परातीमध्ये बसतो, त्याच्यामध्ये गरम पाणी किंवा आपण ते पाणी टाकतो, कालवतो, मळून घेतो, त्याला तेल लावतो. तुम्ही हसू नका, मी पण ते करतो, बरं मला येतं ते. तुम्ही म्हणता सर बुवाचा अभ्यास कसा, बुवा तिथून आलेले ते.
प्रेमाने बोला. मळल्यानंतर मग त्याचे गोल गोल असे गोळे करतो, मग त्याला लाटणं होतं, मग आपण त्या तव्यामध्ये उलटी पालटी करून त्याला दोन्ही बाजूला तेल तूप लावून मग फुगा आला की आपल्या पाठीत जाते, मग गरम गरम खाली की भूक लागते. चपाती बनवण्याची साधी रीत आहे. याच रिवाजानुसार चपाती होते ना. तुम्ही बोला बरं का आज. हा म्हणजे ते एकट्यानं बोलायचं काही आम्ही ठेका नाही घेतला, तुम्ही बोललं तर बरं आहे. ते प्रेमाने बोला. कळलं पाहिजे ना, थंडीत माणसं जागे आहेत का झोपलेले आहेत. कीर्तनातला बराचसा अनुभव आहे. एकदा व्यासपीठाला उभं होतं, कीर्तन सुरू होतं, सुंदर अगदी विठ्ठल रुक्माच्या भजनापर्यंत कीर्तन रंगलं होतं. असे डोळे वर करून सगळे बघत होते. मला वाटलं लोक तल्लीन होऊन ऐकतात. ते व्यासपीठ चालिकांना माझ्याजवळ आले, म्हणले महाराज आता बंद करूया, लोक झोपलेत. म्हणलं कुठे झोपलेत, एवढे तल्लीन होऊन ऐकतात. डोळे सगळ्यांचे उघडे आहेत. ते म्हणतात डोळे उघडे आहेत पण ते भरतायत. मला आश्चर्यचकित झालं. म्हणले बघताय काय, खरंच ते झोपलेले आहेत. लोक डोळे उघडून सुद्धा झोपलेले असतात, घोरतात. आणि अशांना बघितले की आपली झोप लागत नाही. असा माझा भ्रम निराश होऊ नये, मला थोडस बोलूया. आणि थंडी वाजते, कबूल आहे, मान्य आहे, गार वाटते, अंग सगळं गार झाले. पण सांगू का जीवनाची वस्तुस्थिती, सर एक दिवशी गार व्हायचंय. असं गार होणार आहे. माझी बया किती चांगली होती, आता बोल की बाबा, अरे बोल की बाबा. हलवून हलवून आलं. गरम पाणी ओतलं तरी आम्ही गरम होणार, उपाय नाही. ते गार व्हायच्या अगोदर इथे जागर राहूया. ग्रामस्थांना, भक्त भाविकांना सुद्धा आव्हान आहे या गोष्टीचं. जर तुम्ही जागा राहिला आणि कदाचित सद्गुरूच्या कृपेने एक शब्द तुमच्या कानात झाला, त्या शब्दाने तुम्ही प्रेरित झाला, आज आता ताबडतोब तुमच्या जीवनाचं सोनं जाईल, होईल याची गॅरंटी आम्ही इथून देतो. देवाला जाणं. प्रेमाने बोला. कुठं आला होता आपला विषय? प्रेमाने बोला. प्रसादी आहे का नंतर? जे चपाती बोलले सरपंचाला लक्ष द्या, त्यांना पहिल्या पंक्तीला बसवा. राहील त्यांना राहू द्या आजचा उपवास. प्रेमाने बोला. चपाती बनवताना ती रीत आहे. असं कधी झालंय तुमच्या गावात? असं कधी झालंय का पीठ आणलं डायरेक्ट पीठ तव्यावर टाकलं हळवलं? मिळेल का चपाती? त्या पिठात पाणीच बसलं नाही, त्याला मळलंच नाही, होईल का चपाती? त्याला तेलच लावण्याचं, रुचकर मऊ चपाती राहील का? एक चपाती, साधी चपाती, रोजच्या जीवनातली चपाती जर रीती रिवाजानुसार केली तरच ती यशस्वी होते, तरच त्याला भूक लागते. आणि ही तर परमेश्वराची भक्ती आहे, ही सुद्धा रीती रिवाजानुसारच झाली पाहिजे, तरच ती भक्ती आहे. आणि भक्तीचा रीतिरिवाज संत निमकरी मिशन अख्ख्या जगातल्या मानव मात्राला सांगते बरं का. भक्तीचा रीतिरिवाज, रीतिरिवाजानुसार भक्ती झाली पाहिजे, हा समस्त साधू संतांचा अट्टास आहे. तोच अट्टास आज घेऊन तुमच्या गावात हिंदुनिमकरी मिशनचे अनुयायी सद्गुरू माताजींचे भक्त सांगतायत. आमची दिनचर्या बघा ना. सकाळी उठल्यानंतर थाळीवर जेवण कोण घेतं, जेवतो कोण सांगा बरं? उठल्यानंतर नाही ना कोण करत तसं. काय काही जण आहेत आता उठल्या उठल्या आण जेवायला, मग म्हणणार अरे दात घासलं नाहीस, आंघोळ केली नाहीस. शेर कधी दात घासताय का? अरे आंघोळ नाही, रात्री मी आंघोळ करून झोपलो होतो. अशा आहेत आता बरं का. आपली दिनचर्या सुद्धा रीतिरिवाजाने सुद्धा चालू होते ना. कुठलीच गोष्ट संसारातली कुठलीच गोष्ट रीतिरिवाजानुसारच होते, त्याच्या व्यतिरिक्त होत नाही. इथे देवाची भक्ती आहे, जी भक्ती जीवनात आल्यानंतर सर्वांग सुंदर जीवन बनतं. स्वतः आनंदित राहतो, दुसऱ्याला आनंद मिळतो. ती भक्ती रीतिरिवाजानुसार नसून काय भक्तीची रीत? समर्थ रामदासांचं एक वचन काकी आपल्याला, आधी देवासी ओळखावे. अर्थात देव ओळखण्यासारखं आहे. हो, त्यांनी त्याला ओळखला, त्यांनी त्याला पाहिला, मग गायला आणि मग आम्हाला सांगितलं आधी देवाशी ओळख. आधी हा शब्द पुढे गेला, आधी देवाशी ओळखावे. ज्याला मानतोयस, ज्याच्यामुळे तू आहेस, ज्याची श्रद्धा तुझ्या मनात आहे, आधी त्याला ओळख. कसा आहे तो? आधी देवाशी ओळखावे, मग तयासी अनन्य भावे बुजावे आणि अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाची. संत कबीरजी म्हणतात, बिनु जाणे होईने प्रचिती,
बिना प्रचिती होईने प्रीती. जाणल्याशिवाय प्रेम निर्माण होणार नाही आणि प्रेम निर्माण झाल्याशिवाय अनुभव येणार नाही. अनुभव आल्याशिवाय प्रेम निर्माण होणार नाही. शास्त्राचे संत महात्मांचे दाखले यासाठी देतात की त्यांनी ती भक्ती केली आणि तीच रीत आज आम्हाला तो आणि त्यांच्या रीतीनुसार ज्यानं भक्ती केली मग त्यांना आलेला अनुभव मग आमचा अनुभव बनून जातो. लहानपणापासून भजन म्हणत आलो आम्ही. विठ्ठल रुक्माईच्या एकादशीला कीर्तनात गावामध्ये हरिनाम सप्त्यामध्ये भजनाला बसतो आम्ही. पंचपदीची सुरुवात किती काळापासून होते. जय जय रामकृष्ण हरीचा गजर झाल्यानंतर पहिला अभंग माऊली महावैष्णवांचा. का बरं आम्ही लक्षात घेऊ नये? 750 वर्ष झाली. ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, माऊली वैष्णवांचा जय. आणि फक्त जय जय करत किती दिवस राहायचं? त्यांच्या त्या अमृतवाणीकडे लक्ष कधी द्यायचं? त्याचा विचार कधी करायचा? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. पाहण्याचा विषय. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माऊली महावैष्णव म्हणतात की निवृत्तीनाथ सद्गुरू माझ्या जीवनात आल्यानंतर ते परमात्म्याचं तत्वस्वरूप, पांडुरंग परमात्म्याचं तत्वस्वरूप मी या लोचनाने पाहिलं, या दृष्टीने पाहिलं. ज्ञानदृष्टी मला मिळाली, पाहिलं आणि त्या रूपाला पाहिल्यानंतर या जीवरूपी साजनीला सुख झालं. हा माऊली महावैष्णवांचा अनुभव आहे. आम्ही किती दिवस ते गायचं, मानायचं कधी, त्याचा विचार कधी करायचा? ती पाहण्याची सोय आज मिशन मध्ये आहे. म्हणून हे महात्मा छातीटोकपणे सांगतात की हो देवाला आम्ही जाणू शकतो, देवाला पाहू शकतो. मी त्या परमात्म्याचा अंश आहे. नव्हे मीच तो आहे. अहम ब्रह्मास्मी. सद्गुरू जीवनात आल्याशिवाय हे कळत नाही. आणि असा सद्गुरू आज कलियुगामध्ये अवतरित आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ती व्यवस्था आहे, ती सोय आहे. फक्त एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि ते ब्रह्मज्ञान घ्या. हा आवाज या ठिकाणी स्पष्ट रूपाने दिला जातोय. आम्ही ऐकण्यापुरतं सीमित का राहावं? येऊन पाहावं तर खरं. मग माझी जी भक्ती सुरू आहे रीतिरिवाजानुसार आहे की नाही ही तपासण्याची गरज आहे. कारण भक्ती जीवनात आल्यानंतर आनंदाला उधाण येतं. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, क्षमा, शांती हे दैवी गुण माणसाच्या मनात वाढीस लागतात. आणि जे दैवी गुण मनामध्ये धारण झाल्यानंतरच जीवन सुंदर होतं. माझं होतं आणि माझ्या समवेत जितके आहेत त्यांचं जीवन सुंदर होतं. भाव स्वच्छ होतो, भाव सुंदर होतो. अंतःकरणाची शुद्धी हे हा भक्तीचा परिणाम आहे. अंतःकरण सुंदर होणं, मनातले विचार सुंदर होणं हा त्या भक्तीचा परिणाम आहे. आणि त्यासाठीचा हा टास आहे भक्तीचा. मग इतक्या वर्ष मी भक्ती करून जर ती शुद्धता आली नसेल, ती वैचारिक पातळी माझी विशाल झाली नसेल, प्रेम, नम्रता, सहनशीलता, समस्ताप्रती दया, करुणेचा भाव जर जागृत नसेल तर कुणी सुद्धा म्हणू शकत नाही की मी भक्ती करतो, मी पूजा करतो, मी देवाला मानतो, मी भजनकार आहे, मी कीर्तनकार आहे, असं कोणी सुद्धा म्हणू शकत नाही. त्याला अधिकारच नाही. अंतःकरणात शुद्धता नाही तर, दोष अंतःकरणात गेले नाही तर कसली भक्ती केली? मनाचा भाव जर बदलला नाही तर कसली भक्ती केली? आजही दुसऱ्याचं दुःख बघताना जर मनाला काळजाला घरी पडत नसतील, त्याच्याविषयी चिंता व्यक्त होत नसेल तर कसली भक्ती केली? माणूस म्हणून मी जन्माला आलो, माणुसकीचा लवलेश माझ्या अंगात नसेल, केवळ मी माझ्या स्वार्थाने जीवन जगत असेल तर कसली भक्ती केली? परिणाम कुठे भक्तीचा? ब्रह्मज्ञान घ्या, ब्रह्मज्ञान घ्या, ब्रह्मज्ञान घ्या. काय होतं ब्रह्मज्ञान घेण्यानं? त्या निर्गुण निराकार परमात्म्याच्या तत्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर नक्की होतं काय? जे झालं पाहिजे ते नितांत आज काळाची गरज आहे. ते तरुणीमध्ये झालं पाहिजे, ते तरुणामध्ये झालं पाहिजे, ते माता भगिनीमध्ये झालं पाहिजे. लहानापासून वयस्कर जितके देखील मानवी मात्र आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ते परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. जर
माझ्या जीवनात चांगल्या परिणामांची जर मला अपेक्षा आहे तर ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि इतकं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायची गरज काय, अध्यात्माची गरज काय, कुणाला तर वाटतं भक्तीची काय आवश्यकता आहे. माझं सगळं टकाटक चाललंय, मला आवश्यकताच नाही या गोष्टीची. पण एक ना एक दिवस येते बरं का आठवण. कळो येई अंतकाळी प्राण प्रणयाच्या वेळी एक ना एक दिवस नक्की आठवण येते. जोपर्यंत टीचिंग चाललंय ना तोपर्यंत ठीक, पण एक दिवशी तू पाठवतो संदेश, परंतु नशीब असं होतं की त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली असते. अध्यात्माची गरज काय, परमार्थाची गरज काय, देवाच्या ओळखीची गरज काय. एखादं म्हणत असेल माझं बाबा मस्त चाललंय, मी रोज मंदिरात जातो, मी रोज भजन करतो, मी नामस्मरण करतो, माझ्या मनात श्रद्धा आहे, गणपती बाप्पा आले की गणपती बाप्पा मोरया म्हणतोय, महाशिवरात्रीला ओम नमः शिवाय म्हणतोय, दीपावलीला लक्ष्मीची पूजा करतोय, माझी कुठे भक्ती थांबलेली आहे. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जातोय, माझी कुठे भक्ती थांबलेली आहे. गावात पारायण असलं की 10 दिवस मी तिथंच असतो, विना गळ्यात घेऊन मी अखंड हरिनाम तर करतच असतो, ज्ञानेश्वरी वाचत असतो, भगवद्गीता वाचत असतो, दासबोधाचा अध्ययन आहे, माझी कुठे भक्ती थांबलेली आहे. मग कशाला वेगळा विचार करा, चाललंय माझं व्यवस्थित. मुबारक आहे, हे केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, याच्या आत्ममंथन झालंच पाहिजे, याचं वाचन झालंच पाहिजे, याची पूजा झालीच पाहिजे. परंतु इथून हे सांगितलं जाते, इथून हे बोललं जाते, इथून हा प्रश्न विचारला जातो, हे सगळं करण्यापाठीमागचं ती त्याची जी निष्पत्ती आहे, त्याचा जो परिणाम आहे, आणि तो पण जीवनात दिसणं महत्वाचं आहे. व्यर्थ कुठलीच गोष्ट मी करत नाही. फायद्याशिवाय कोण काय करतं का कोण फायद्याशिवाय कुठली गोष्ट. सर इतक्या वर्ष सर्व्हिस केली तुम्ही, बिना पगाराचं केले का काय तुम्ही, एवढ्या वर्ष तटून केलं तुम्ही, मध्येच का नोकरी सोडली नाही, शेवटी सर्व्हिस मिळाली, केले की नाही, फायदेशिवाय केले का तुम्ही. कुठलाच माणूस फायदेशिवाय काय करत नाही. अरे भक्ती करतोय, त्याचा परिणाम नको जीवनात दिसायला. जर त्याचा फायदा दिसत नसेल, त्याचा परिणाम जर दिसत नसेल, तर मग कुठेतरी थोडा विचार नको करायला. ते विचार करायला लावणारे विषय. माणूस इतका कठोर निर्दयी जास्तीत जास्त व्हायला लागलाय, आणि म्हणूनच या कलियुगाला घोर कलियुग म्हटलेलं आहे. घोर इतकं घोर झालेलं आहे की कुठल्याही युगात इतकी कठोरता, इतका निर्दयीपणा इतिहासात कुठेही पाहायला मिळणार नाही, जितका निर्दयीपणा, जितका कठोरपणा आजच्या युगात पाहायला मिळतोय. मग ती सासू असो, सून असो, मुलं असो, आईबाप असो, पती असो, पत्नी असो, नणंद असो, भाऊजाई, प्रत्येकामध्ये तो भरलेला आहे, ठासून भरलेला आहे. त्या त्रेतायुगात रावणाचं नाव मी घेतो प्रत्येक वेळेला. अरे परंतु त्या राक्षसाच्या युगात सुद्धा काहीतरी मर्यादा होती, ती सुद्धा मर्यादा कलियुगामध्ये राहिलेली नाही. माणसापर्यंत मर्यादेच्या पलीकडे माणसाचं जगणं झालंय. भक्तीचा परिणाम कुठे आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्या ठिकाणी माझी भक्ती सुरू आहे, याला त्या प्रकारे माझं गुणगान सुरू आहे, त्या ठिकाणी भयभीत अन्याय अत्याचाराचं असं वातावरणच पाहायला मिळणार नाही. केवळ तिथं आनंद असेल, केवळ स्वर्गासारखं वातावरण असेल. मग आमचा महिना बदलला, वार बदलला की माझी भक्ती सुरू आहे, माझं अध्ययन सुरू आहे, आनंदाचं वातावरण काय आहे. उजवीकडे डावीकडे पाहायला गेलं तर टीव्हीच्या बातम्या, वर्तमानपत्राच्या बातम्या ऐकून विश्वास बसत नाही. हे माणसाकडूनच घडलं का, असं करणारा माणूसच होता का, हा प्रश्न माझा मनात पडतो. या भक्तीचा जर मनावरती परिणाम नसेल तर त्याला भक्ती म्हणावं का, हा प्रश्न आहे माझ्या बापाने. ऑफिसला एकदा दुपारच्या सुट्टीत जेवायला बसलो होतो. मधल्या हॉलच्या पॅसेज मध्ये साईडला खिडकीवर कट्टा होता. डबा खोलला, 2 चपात्या खोलल्या आणि मोडून चपाती खायला लागलो तर एक कावळा आला. त्या खिडकी शेजारी बसला, मी जिथे जेवायला बसलो होतो. तो काव 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 ओरडायला लागला. आता त्याला तो ओरडतोय, काव 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 करतोय, ते बघून मी जरा ओळखलं की यालाही भूक लागली असेल, म्हणून मी माझी चपाती जरा मोडली, थोडासा भात मोडला आणि त्या खिडकीच्या कट्ट्यावर ठेवला आणि म्हणलं खा बाबा. आणि मी इकडे बघून परत जेवू लागलो. थोड्या वेळ पाहिलं तर तो कावळा तिथं नव्हता, ती चपाती तिथंच होती, भाताची 4 शीट तिथंच होती. मला वाटलं तर तू गोवायस बाबा, तू शाकाहारी, तुला पसंत नाही, मग मी काय करू.
माझ्याकडे होतं ते मी तुला दिलं. आणि मी परत जेवू लागलो. परत 5 मिनिटाचं पाहिलं तर दृश्य असं होतं सर, तो जो उडून गेलेला कावळा कावकाव करून ज्याला भूक लागली म्हणून तो जवळ आला होता, चपाती टाकलेली, भात तिथे ठेवलेला त्याच्या पुढ्यात, तो तसाच होता. तो टाकून जो गेला होता तो परत आला होता 5 मिनिटांनी. येताना 4-5 कावळ्याला घेऊन आला होता. आणि दृश्य असं होतं ते की ते 4-5 कावळे मिळून ती चपात्याने ते भात खात होता. माझं जेवण थांबलं, माझा घास तसाच तोंडात थांबला, अंगावर ते शहारे आले. मी माझा विचार करायला लागलो. भक्तीची गरज काय, अध्यात्माची गरज काय, या ब्रह्मज्ञानाची गरज काय? ज्याला वाटत असेल असं माझा भाव बनावा, असं माझं जीवन बनावं. महात्मा पाटीलजी परत एकदा या ठिकाणी उपस्थित आहे. आज ते ब्रह्मज्ञान घ्या. नाही भाव बदलला तर तुमचं गाव सोडून जाणार नाही आम्ही. प्रेमाने बोला. ते कावळे 4-5 कावळे म्हणून ते खात होते. मनात प्रश्न आला, अरे त्या एका कावळ्याला भूक लागली होती, तो गावगाव करत होता, त्यानं खायला पाहिजे होतं आणि त्यानं भुरकून उडून जायला पाहिजे होतं, स्वतःचं पोट भरायला पाहिजे होतं, जायचं होतं. त्यानं तसं नाही गेलं आणि 4-5 कावळ्याला आला. ते मिळून मिसळून अगदी सहकार्यानं, सहकार्यानं ती चपाती खात होती. आणि तितकाच सुद्धा वाटून खाण्याचा भाव माणसात राहिला नाही. म्हणून या ब्रह्मज्ञानाची गरज आहे माझ्या भावाला, म्हणून या अध्यात्माची गरज आहे. संत निरंकारी मिशनचं ब्रह्मज्ञान ही सत्संग ज्याच्या जीवनात आली, हा सद्गुरू ज्याच्या जीवनात आला, तो निस्वार्थ होऊन समाजासाठी मरमर मरतो, समाजासाठी मरमर मरतो. हा भाव या त्याने दाखवला. भारताचे निवडणूक आयुक्त दिवंगत TN शेषन साहेब, एकदा अध्यात्म जरा बाजूला राहूया, आपल्याला ग्रंथ वगैरे वाचून आमचे वरची गेलेत सगळे, डोक्याचे वर्ण जातात. प्रॅक्टिकल बघूया, प्रॅक्टिकल काय होतं या सत्संगमध्ये, काय होतं या ब्रह्मज्ञानाने, काय होतं. भारताचे निवडणूक आयुक्त जे दिवंगत TN शेषन साहेब एकदा आपल्या पत्नीबरोबर युपीच्या टूरला गेले होते. आणि गाडीतून जाताना गाडी रस्त्याच्या शेजारी चालली होती. असं उंच एक झाड होतं, त्या झाडाला गया नावाची ती पक्षिणीचे घरटं होतं. आपण त्याला सुग्रीण म्हणतो, सुग्रीणीचं घरटं. आणि ते त्या साहेबांच्या पत्नीला खूप आवडलं. तिला वाटलं हे घरटं आपल्याला प्राप्त व्हावं, जेणेकरून मी घरी घेऊन जाईन, माझ्या घरी एक शो पीस म्हणून लावून. त्या मॅडमने साहेबांना सांगितलं की ते घरटं मला पाहिजे. गाड्या थांबल्या. TN शेषन साहेबांनी आपल्या PA ला, सेक्रेटरीला सांगितलं, बाबा ते जा, ते झाडावरचं तेवढं घरटं काढून आला. मॅडमला ते खूप आवडले. पटापट ते सेवक खाली उतरले, तिकडे गेले. आता झाड असं उंच होतं, वर कुणाला चढता येईना. त्या शेताच्या बांधाला एक अशिक्षित शेळ्या मेंढ्या राखणारा एक मुलगा होता. त्या मुलाला इकडे बोलवलं. त्यांना अंदाज वाटला याला माहिती असेल हा झाडावरती चढेल, त्याला विनंती करूया, बाबा वरती चढ, तेवढं घरटं काढून आण. त्या मुलाने ती विनंती केली. तो मुलगा म्हणला, नाही साहेब, मी नाही वरती चढणार. त्याला वाटलं ह्याला काहीतरी पैसे देऊया, म्हणून पॉकेट काढलं, खिशातून 20 रुपयाची नोट दिली. मुलाला, अरे तू इथलाच आहेस, तुला माहितीये तू झाडावर चढत असशील, हे घे 20 रुपये तुला बक्षीस म्हणून, जा आणि तेवढं काढ, आमच्या मॅडमला पाहिजे. तो म्हणला, साहेब हो मला चढता येतं, पण मी नाही काढून देणार, मला तुमचे 20 रुपये नको आहे. परत साहेबांना वाटलं जरा अजून याला पैसे अजून देऊया, म्हणून 50 रुपये काढले. 50 रुपये त्या मुलाच्या हातात दिले. आता हे घे बाबा, 50ची नोट आहे, वर चढ, आणि उशीर होतोय, ते घरटं तेवढं काढून दे, तुझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे ती, दे ना पटकन. तो तरीही मुलगा तयार नव्हता. 100 रुपये दिले तरीही तयार नव्हता. नाही म्हणला, साहेब मी नाही वरती चढणार, मी नाही घरटं काढून देणार. हा सगळा प्रकार गाडीमध्ये बसून ते TN शेषन साहेब, भारताचे निवडणूक आयुक्त, उच्च पदस्थ IAS अधिकारी, गाडीत बसून सगळं पाहत होते. ते स्वतः खाली आले आणि आपल्या खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातात ठेवली. बघ आता किती आहे ते माहिती आहे तुला? किती आहेत? झोपले का? प्रेमाने बोला. हा, आम्हाला लय लांब जायचं, तुम्हाला इथं जायचंय. किती रुपयाची नोट होती? 500 रुपयाची नोट. बघ 500 रुपये. आता वेळ लागू नको, हे घे, चल असू दे. त्या मुलाने साहेबाकडे 2 मिनिटं असं बघितलं, टका टका टका, आणि तो मुलगा त्या साहेबाला उत्तर दिलं. बघा म्हणण्यासारखी, ऐकण्यासारखं आहे बरं काय, पण अगदी त्यांच्या शरीरात लिहिलेली गोष्ट आहे. भावना शून्य झालेल्या माणसाला अध्यात्माची गरज काय, परमार्थाची गरज काय, संत निरंकारी मिशनच्या ज्ञानाची गरज काय? तो मुलगा अशिक्षित त्या साहेबाला म्हणाला, साहेब तुम्ही खूप लय मोठं दिसताय,
सूटबूटवाले आहे, लय तुमचं शिक्षण पण लय झालं असेल, तुमच्याकडे पैसा पाणी पण भरपूर असेल. अरे हो, त्याचं काय तुला करायचं, तुला 500 देतोय ना, तू चढ. मला साहेब तुम्ही जे घरटे काढायला सांगताय ना, त्याला नीट त्या घरट्याकडे बघा. त्या घरट्यामध्ये ना, मी त्या घरट्याला रोज पाहतो. मला निश्चित एका मिनिटात मी वर चढून ते काढून आणू शकतो. पण तुम्हाला कळतंय का साहेब, तुम्ही थोडा विचार करताय का, ते जे घरटे आहे ना, त्या घरट्यामध्ये त्या पक्षींची 2 पिल्लं आहेत, छोटी छोटी 2 पिल्लं आहेत. आणि त्या पिलांची आई आहे ना, कुठेतरी त्या पिलांना खाऊ आणायला बाहेर गेलेली आहे. आता तुम्ही मला वर चढायला सांगताय, ते घरटं काढायला सांगताय. मी ते घरटं काढलं, ती पिलं कुठं पडतील कुठं मरतील काहीच पत्ता नाही. आणि मी तुम्हाला काढून देणार, तुम्ही ते घेऊन जाणार. परंतु जरा विचार केलाय का, ज्या वेळेला त्या पिलांची आई परत येईल आणि ती जेव्हा बघेल माझी मुलं, माझं घरच तिथं नाही, माझी मुलंच तिथं नाही, कसं वाटेल तिला? छोटासा 10 वर्षाचा मुलगा त्या IAS झालेल्या पदवीधर ऑफिसरला प्रश्न करतोय की जेव्हा त्या मुलांची आई येईल, त्या पिलांची आई येईल, तिथं घरच नाही, तिथं पिल्लच नाही, माझं जीवनच नाही, माझा प्राणच तिथं नाही, असं बघून तिला कसं वाटेल? तुमच्या डोक्यात साधा विचार कसा येत नाही? ज्या वेळेला तुम्ही घरी जाल, तुमचं घरच नसेल, तुमची मुलंच गायब असतील, तुम्ही काय करा? ते साहेबांच्या अंगातून मुंग्या आल्या होत्या, रोम रोम त्याचा जागा झाला होता. आणि अक्षरशः त्याचे डोळे भरून आले, त्यांच्या चरित्रामध्ये वाचलेले. साहेब म्हणतात, तो मुलगा म्हणतो 500च काय, तुम्ही 5000 जरी दिले ना, तरी मी झाडावर चढणार नाही, ना तुम्हाला चढू देणार, ना काढू देणार, ना मी काढून देणार. त्या घरट्याचं नाव तुम्ही सोडा आणि तुम्ही निघून जा. ते TN शेषन साहेब आपल्या त्या प्रसंगाला आपल्या चरित्रात लिहून ठेवतात. त्या दिवशी त्या अशिक्षित 10 वर्षाच्या मुलाच्या पायावर माझ्या सगळ्या पद प्रतिष्ठा, सगळ्या पदव्या, माझं सगळं नावलौकिक, सगळी माझी धनसंपत्ती, सगळी माझी हुशारकी, सगळं माझं जे काय ऐश्वर्य आहे ना, त्या मुलाच्या पायावर घाण पडलं. धिक्कार आहे माझ्या शिक्षणाचा. ज्या त्या 10 वर्षाच्या मुलाच्या मनात मुख्या पक्षाविषयी एवढी करुणेची भावना त्या मनात आली, ती माझ्या मनात काय आली, का नाही आली? धिक्कार आहे माझ्या पदवीचा, धिक्कार आहे माझ्या इष्टेतीचा, धिक्कार आहे माझ्या मान प्रतिष्ठेचा. त्या दिवशी सगळं माझं त्या मुलाच्या पायावर घाण पडलं. ही भावना माझ्या मनात का निर्माण नाही झाली? इतक्या वर्ष भजन कीर्तन करतोय, इतक्या वर्ष मी समाजात राहतोय, आई म्हणून, वडील म्हणून, मी एखादा गृहस्थ म्हणून, वारकरी म्हणून, सांप्रदायिक म्हणून, महाराज म्हणून, भक्त म्हणून जगतोय. मी त्या गावात राहतोय, कोण मला सरपंच म्हणते, कोण मुखी म्हणते, कोण साहेब म्हणते, कोण दादा म्हणते, कोण काकी म्हणते, कोण आजी म्हणते, कोण या गावातली शाणी म्हणते. आणि त्या वृत्तीप्रमाणे जर माझ्या मनात इतरांच्या प्रती करुणेचा, दयेचा, शेजा पाजारीविषयी, सासूचा सुनेविषयी, भावाविषयी तर करुणेचा भाव नसेल, तर धिक्कार आहे मला. माणूस म्हणून गेल्याचा मला धिक्कार आहे. दुसऱ्याचं दुःख बघून जर मला चिंता वाटत नसेल, तळमळ होत नसेल, मला जाग माणसाविषयी घेऊया ना, माणसाचं करूया ना, जनावरांचं राहू द्या, मुख्या प्राण्यांचं राहू द्या, जे माझ्या रक्तात, शेजा पाजारी पण राहू द्या, गाव समाज पण राहू द्या, पण जे माझ्या रक्ताचे आहेत, नाते आहेत, आयुष्यभर मला एकमेकाला साथ देणार आहेत, त्यांच्या प्रती तरी उदार भावना, सहनशीलता, क्षमा करायचा भाव, प्रेमाचा भाव त्यांच्या प्रती जरी माझ्या मनात नसेल, तर कसलं केलं मी भक्ती? याचं केलं, त्याचं केलं, इकडे गेलो, तिकडे गेलो, या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, इतक्या वाऱ्या केल्या, इतकं केलं, काय केलं मी? हा भाव जागृत का होत नाही? भक्ती केली मग का होत नाही? इतकी भक्ती केली तर मग परिणाम का दिसत नाही? आणि म्हणून मायबापानं भक्ती करत असताना रीती रिवाजानुसार जोपर्यंत लग्न झालेल्या एखाद्या सौभाग्यवतीला तिच्या पोटी पुत्र, तिच्या पोटी संतान जोपर्यंत मुलाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्या बाळाविषयी त्या आईच्या मनात करुणा येईल का? मातृत्व जागा होईल का? मुलं तुझ्या जन्माला नाही आलं तर मातृत्व जागा कसं होणार? आणि देवच पाहायला नाही, देवाविषयी प्रेम आणि समस्त मानव मात्राविषयी आपुलकीचा भाव येणार कुठून? येणारच नाही, शक्यच नाही. मग एकदा ते मूल जन्माला आलं, त्या आईला सांगावं लागत नाही, हे तुझं पोरग आहे, तू प्रेम कर ह्याच्यावर, काळजी घ्यायची, रडू देऊ नको, बघ कधी त्याला भूक लागते, कधी ते खोकतंय, का शिंकाली,
त्या आईला सांगावं लागत नाही, आपोआपच तो भाव जागृत होतो. मग ती मुलाला सोडून जरी 10 कोस लांब असते, पाहिजे तेवढं तिकडं मरमर काम करत असते, घामाघूम झालेली असते, तिच्या पुढे मोठे प्रसंग जरी असले, तिचं लक्ष मात्र त्या बाळाकडे असतं, तिचा करुणेचा भाव मात्र त्या बाळाकडे असतो. आणि परमात्म्याचं ज्ञान घेतल्यानंतर परमात्म्याप्रती समस्त मानव मात्राप्रती आणि मुख्य जनावरांप्रती कुत्र्या कोंबड्या विषयी सुद्धा मनात आपुलकीचा भाव जागृत होतो. ही या ब्रह्मज्ञानाचा चमत्कार आहे माय बापानो. आज तुमच्या जीवनात तसं घडा वाटत असेल तर आज ते ब्रह्मज्ञान घेऊन जा माय बापानो, ब्रह्मज्ञान घेऊन. किती दिवस आम्ही फक्त वाहतच राहायचं? किती दिवस आम्ही वडिलांनी पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं म्हणून वडिलांनी केलं आणि वडिलांची परंपरा चालवायचं म्हणून चालवायचं. अरे त्याच्या पाठीमागचा परिणाम जो आहे, जो संतांनी लिहिलेला आहे, तो कधी माझ्या जीवनात घडायचा? कधी जीवनात घडायचा? आणि किती दिवस संसाराच्या आसक्तीमध्ये. आज या गावामध्ये खरं तर तरुणांची गर्दी असायला पाहिजे होती, ज्यांच्या हातात या गावाचं भवितव्य आहे, ज्यांच्या हातामध्ये या समस्त घरादाराचं भवितव्य आहे, असे तरुण इथे पाहिजे होते. कारण त्या तरुणांनाच त्या संस्काराची गरज आहे. कीर्तन असू द्या, कुठलेही अध्यात्म असू द्या, टोपी घालणारे अंगावर खांद्यावर टावेल ठेवणारे 90% असतात आणि 10% फक्त अध्यक्ष सेक्रेटरी सत्कार करायला असतात. जणू काही गरज यांनाच आहे, अजिबात त्यांना काही गरजच नाही. बदल होणार कसा बदल होणार? आजही बघा ना, मगापासून मी काही काही चेहरे बघतोय, इथं सांगतात आनंद आनंद आनंद, चेहरे काय काय असे दिसतात की शोक सभेला बसलोय. प्रेमाने बोला, देवाची चर्चा झाली, आनंद काय कमी कमी दिसतोय. प्रसादीचं नाव काढलं तेव्हा सगळे हसले होते बरं. प्रेमाने बोला, लोक हसायचं विसरले आणि परमेश्वराने एकट्या माणसाला ती हसायची व्यवस्था दिलेली आहे. माझ्या मनाचे मात्र भाव बदलत असतात. सकाळी आनंदी असलेला चेहरा माझा दुपारी नसतो, दुपारी असलेला उत्साह संध्याकाळी नसतो आणि झोपताना रडत कडतच झोपलेला असतो. अशी उठतात कशाला सकाळी कुणास मी देवाला कधी कधी विचारतो. सर्वांना सुंदर दिलेला देव त्याची कदर न करता आमोने करत न जोडिले तुझ का ब्रह्मबीज न ओळखी. अमोल रत्नाचं तुला त्या देवानं बनवला आणि माऊली महाराष्ट्र प्रश्न विचारतात, त्या ब्रह्मबीजाला का ओळखत नाही? ते ब्रह्मबीज, ते ब्रह्मज्ञान इथं दिलं जातं माझ्या बाबा. आणि माणसं हसतात बरं, हसत नाहीत असं नाही. आता तुमच्या गावात पण असतं, आमच्या साताऱ्याकडचं सांगतो, कधी हसतात लई बेकार. तुम्ही आशीर्वाद द्या त्याला. त्या लालबागच्या बाजारात एकदा आमच्या पत्नीची घरातली सांगतो, लांब विषय तुम्ही म्हणाल बुवा दुसऱ्या सांगते, ह्यांच्या घरात काय, घरातली सांगतो, प्रेमाने बोला. बाजारला गेली काहीतरी शॉपिंगला आणि तिची 100 रुपयाची नोट पडली. किती रुपयाची? दिवसभर टेन्शन मध्ये. कशामुळं? 100ची नोट पडली, 100ची नोट पडली, 100ची नोट पडली. कुणाचं तोंड बघितलं होतं कुणास. कपडे धुताना आज इकडे वीज घालवलं होतं, आजच 50ची नोट घालली होती, इकडे धान असं मिळून 100 रुपये मिळालं होतं. वाटलं होतं ब्युटी पार्लर मध्ये जाईल, पण कुणाचं तोंड बघितलं तर कुणाच 100 रुपयाची नोट पडली. इतकं टेन्शन. आणि वरून भाव काय होतं बघा, त्याला सापडले सर त्याचं चांगलं नाही होणार, त्याला ती पचणारच नाही. बरं तेवढं थांबलं नाही, घरी आल्यानंतर अशा गोष्टीचा प्रचार तुम्हीच करू चालवला. घरी आल्यानंतर शेजापाजारी इकडं सांग, दिवसभर चर्चा. कुणाचं तोंड बघितलं तर कुणाच ठाव, कुणाच्या माड्यावर ते गेलं, कुणाच ठाव ते तुम्हीच बघला. तिकडं 4 चपात्या रोजची खाती, तिथं 2 चपात्या होती. संध्याकाळपर्यंत टेन्शन, 100ची नोट पडली, 100ची नोट पडली. संध्याकाळी 5 वाजता एक दुसरी भगिनी आली, माता भगिनी आली, म्हणजे काय झालं, तुमची तब्येत बिबत चांगली आहे ना, लई टेन्शन मध्ये दिसतंय तुम्ही, काय घडलं असं? तब्येतीला काय टाहट भरले म्हणते, मरू द्या तिकडं. काय झालं तर 100 रुपयाची नोट पडली. विचारू नका, इकडे घावलं होतं, इकडे घावलं होतं, कुणाचं घावलं, कुणाचं म्हणजे ज्याला घावलं असेल त्याचं चांगलं नाही होणार. ती म्हणते बाय एवढंच आहे, एवढ्याशा गोष्टीला तुम्ही टेन्शन मध्ये 100 रुपयाची नोट पडली म्हणून तुम्हाला काही एवढंच वाटलं माहिती? 100ची नोट पडली, 100ची भूक लागली नाही म्हणते, जेवणावर माझं लक्ष नाही, तुम्हाला टेन्शन तर वाटत नाही. अगं म्हणती परवाच्या त्या डिलाय रोडच्या बाजारामध्ये माझी तर 500 रुपयाची पडली होती, तुमची तर 100चीच पडली. आता 500ची पडलेली ज्यांच्या म्हणजे ज्याची 100ची पडली होती ना, त्यांच्या कानावर जेव्हा आलं की ही जी 500ची पडली आहे,
त्याला इतकं बरं वाटलं. भाव काय होतं बरे का, मरू द्या आपली 100ची पडली, ह्यांची तर 500ची पडली. राहिलेले 2 चपात्या परत गप्पा मागून फिरून खात होते. निरंकारी बाबा सद्गुरू हरदेवसिंगजी महाराज नेहमी आपल्या प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगायची, अरे इंसान, दूसरे के घर को आग लगाकर तू खुद के अपने घर में रोशनी कभी नहीं ला सकता है. अरे माणसं हसताय पण दुसऱ्याचं नुकसान बघून हसताय. माणसं खुश होत आहेत दुसऱ्या खड्ड्यात जाताना बघून तो खुश होत आहे. आणि इथं शिकवलं जातं, राम सब में है सबसे ही प्यार करे, वैर नफरत को दिल से मिटाया करे, दिल खुदा का है घर दिल न तोड़े कोई, सबके जख्मों पे मरहम लगाया करे. हे विशिष्ट ब्रह्मज्ञान शिकवलं. गिरते को अगर हम उठा ना सके, जो उठाए उसे ना गिराया करे. ब्रह्मज्ञानाने हा भाव निरंकारी मिशन या मानवतेनं जगायला शिकवतं, या मानवतेनं वागायला शिकवतं. मुळात ते ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर मनात एवढे सुंदर भाव जागृत होतात. मुळात जन्म आहे परोपकारासाठी, जन्म आहे दुसऱ्याला मदत करण्यासाठी, दुसऱ्याला उठवण्यासाठी जन्म आहे. ते जरी नाही केलं तरी काही हरकत नाही, पण दुसऱ्याला खड्ड्यात घालण्याचं, दुसऱ्याचं वाईट बघण्याचं मला काहीच अधिकार नाही. ही सोच, हे समाज, विचार हे गेले कुठे? माझ्या नगरात माझ्या शेजा पाजारी मी कुलदैवत मानतोय, ग्रामदैवत मानतोय, यात्रा करतोय, सगळं काही देवी देवता करतोय. अरे मनात भाव कुठे आहे? सुंदर भाव कुठे आहे? गिरते को अगर हम उठा ना सके, जो उठाए उसे ना गिराया करे, राम सब में है सबसे ही प्यार करे. आज विविध जाती धर्मातली, विविध संप्रदायातली आम्ही सुद्धा असंच भटकत होतो मायबापण. या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांनी हे दृश्य पहा. यांची जात मिळत नाही, यांची पात मिळत नाही, यांचं खानपान मिळत नाही. यांनी आम्हाला परस्पर कधी, आम्ही यांना पाहिलं नव्हतं, आम्ही सुद्धा यांना कधी पाहिलं नव्हतं. पण प्रेम असं आहे, तुमच्या गावात एकोप्याने हे संदेश देत आहेत. आमच्या जीवनात असा सद्गुरू आला, यांनी जे चमत्कार केलं, ब्रह्मज्ञान दिलं, आणि आज म्हणून तुमच्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक घरातल्या, प्रत्येक सदस्याचं भलं व्हावं, जीवनाचं कल्याण व्हावं, म्हणून तुम्हाला हा मार्ग दाखवायला आलोय, सांगायला आलो, आवाज द्यायला आलो. काही उद्देश आहे हा लोकांचा. ही माणुसकीची भावना त्या ब्रह्मज्ञान, आणि ज्या भक्तीत ही माणुसकीची भावना जागृत होती ती भक्ती, ते ज्ञान, आणि तीच रीतिरिवाजानुसारची भक्ती. बाकी त्या गोष्टीला भक्ती म्हणताच येत नाही बाबा, म्हणताच येत नाही. काही लोक संसारात इतकी आसक्ती झालीत ना की बस ते सुटणं त्यांच्याकडून. जे आयुष्यभर प्रपंच हा खोटा शास्त्र निवडला, प्रेमाने बोला. तुमचं झालं असेल तर मी थांबू का मग? प्रेमाने बोला. आमच्या आयुष्यातली गडबड गोंधळ शेवटच्या श्वासापर्यंत कधी संपत नाही, आणि आम्ही अशा गोष्टीला गंभीर होत नाही. गंभीर कधी होतो माहितीये का? एकदा मी आमच्या तिकडे लालबागला भारत माताला 5 वर्षाचा होतो, आई बरोबर गेलो होतो. 1992 साली पिक्चर रिलीज झाला होता, 92 की 90 साली. अख्खा महाराष्ट्र रडला होता. कोणता पिक्चर? अरे वा वा वा, त्याचा सत्कार करायला पाहिजे मला. सर किती म्हणजे स्मरणशक्ती किती सुंदर आहे बघा. यांची तुम्ही म्हणत असाल ह्यांना लय काय कळतं. नुसतं म्हणलं 90 साली महाराष्ट्र सगळा रडत होता. कुठला पिक्चर होता? आता बोला ना, तुला कशाला लागतं? जेवण मिळणार ते. तो पिक्चर बघायला आई बरोबर मी गेलो होतो. सिनेमात पिक्चर चालला होता, आणि तो सिनेमा चालू होता थिएटर मध्ये, आणि अर्ध्या तासाला मी आईकडे बघितलं होतं. तर आई माझ्या, मी 5 वर्षाचं, मला काय त्या दृश्याशी काही घेणं देणं नव्हतं. आपल्याला काय कळतच नव्हतं. चांगलं चित्र दिसते, नाचते, मारामारी करते, चांगलं तेवढं बरं वाटतं. आईकडे बघितलं मी थिएटर मध्ये बसून, तर आईला रडत होती, तिचे डोळे लाल झाले होते थिएटर मध्ये. मी जरा घाबरलो, म्हणलं आई काय झालं, कशाला रडतेस, काही दुखते का तुझं? मला म्हणते गमास, नीट पुढं बघ, आवाज काढू नकोस. आता आईने दम दिल्यानंतर तर बसलो मी, परत बघायला लागलो. परत अजून 15 मिनिटाकडे आईकडे बघतोय, तर आईचे डोळे पाणवले होते. तिचा जो ब्लाऊज होता ना असा भिजला होता.
पण आई पण रडते, आईच्या बाजूची पण रडते, आईच्या पुढची पण रडते, आईच्या मागची पण रडते. आता तुम्ही विचार करा की माझी अवस्था काय झाली असेल. मी घाबरलो, म्हणजे हे कोंडून ठेवले आतमध्ये अंधारात, पुढं तेवढी लाईट दिसते, इथं नक्की काय झालं. मी आई काय झालं सांग, तू रडतेस का. परत तसं म्हणे का पुढे बा. परत मी गप. आमची चुळबुळ कशी चालेल बघा. आध्यात म्हणजे कसं, आम्ही जिथं गंभीर व्हायला पाहिजे तिथं गंभीर नसतो. परत अर्ध्या तासाने मला राहून आई म्हणलं सांग ना काय रडतेस तू, मला पण रडाय आलं, तू सांग तरी काय दुखतंय का तुझं, काय घरी चल मी बाबाला सांगतो. परत असं रागाने बघितलं, म्हणजे मुर्द्या गपच नाही तर तुझं आपण नरड दाबेल. आता नरड दाबून घेण्यापेक्षा जोपर्यंत पिक्चर संपत नाही तोपर्यंत गप बसलेलं बरंच होतं. आता थिएटर मधून बाहेर आलो तर सगळे आपल्या असंच होतं सगळं लाली लाल. कधी 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 इतकं रडायला कधी मिळालं नसेल. बाहेर आलेल्या जाताना म्हणलं आई म्हणलं आता तरी सांग की तू का रडत होती. तू पण रडत होती, ती मावशी पण रडत होती, ती काकी पण रडत होती, मागची पण रडत होती, पुढची झालं का. तर म्हणते अरे तू पिक्चर बघित होतास का काय बघित होतास. म्हणलं बघित होतो की. मग तुला कळलं नाही. ती लक्ष्मीची आई मला जर भेटली, ती सासू न कैदासीन तिला भेटलीच होती तर तुकडं तुकडं तुकडं. बिचारीची काय चुकी नसताना हिरीट ढकलली तिला. तिचा भाऊ केलं, ज्या हातात राखी बांधली तो हात तेवढा राहिला आणि बाकीचा दुसरा हात तुटला. त्या पण हातात केलं, काय केलं सुबुद्धी झाली नाही, त्याच्या पण हातात राखी. आणि तो काय बाप असतो काय असा स्वतःच्या मुलीचा एवढा. अगं आय म्हणलं तुला काय सांगू, ती अलका गोबल मेली नाही, पुढच्या पिक्चर मध्ये दुसऱ्यांदा येईल. ते खोटं होतं, ते नाटक होतं. महिनाभर आई नीट जेवली नव्हती, ती तिला लक्ष्मीच आठवली. आमचं असंच चाललंय. जे खोटं आहे, जे काल्पनिक आहे, टीव्हीच्या मालिका बघताना प्रत्येक डायरेक्टर प्रत्येक पुढे काल्पनिक सांगतो. तुम्ही जी मालिका बघताय, तुम्ही जे हे दृश्य बघताय, हे सगळं काल्पनिक आहे. आणि योगायोगाने याचा जर कुठल्या गोष्टीची संयोग आलाच तर त्याला योगायोग समजावा. गोजीरवाण्या घरात बघत, गोजीरवाण्या घरात बघत, अरे गोजीरवाणं माझ्या घरात काहीच नसतं, सगळं लाजीरवाणं असतं. पण 7च्या नंतर या बिचाऱ्यांना रिमोट मात्र मिळत नाही. जिथं खोट आहे, जिथं माझ्या आयुष्याची काडीचा संबंध असतो, ज्या घटनेचा माझ्या आयुष्याची काडीचा लाभ नसतो, तिथं मात्र मी डोकं घालून गंभीर होऊन बसलेला असतो. पण जिथं आयुष्याच्या कल्याणाचा विषय असतो, जिथं जीवनाच्या शाश्वत आनंदाचा विषय असतो, तिथं मात्र मी बस कधी एकदा या बाबाचा होतंय, घोंगडं कधी हातात मिळतंय. प्रेमाने बोला. ज्या संसाराच्या आसक्तीशी मी इतकी आसक्ती, जितकं मन लावलं ते सगळं खोटं. मुलावरती प्रेम, बायका पोरावरती प्रेम, म्हणजे इतकं त्या प्रेमात भर पडलेलं असतो. आणि शेवटी कितीतरी जणांना स्मशानात पोहोचून आलो, डोळ्यांनी ते दृश्य पाहिलं. आज स्मशानात सुद्धा उभं राहताना गर्दी घातलेली असते ना, ते त्या गर्दीमध्ये किती जण त्या प्रेताबरोबर प्रेम असणारे फक्त दोघं तिघच असतात. बाकीचे इकडे हिंदी गाण्याच्या पिक्चरच्या मोबाईलवर रिंग वाजतच असतात. गांभीर्य राहिलेला माणसं, भावना शून्य झाला माणूस. एका प्रवचनाला निघाला होतो, प्रेमाने बोला. आणि अर्ध्या रस्ते जाताना थोडं गाडीतून उतरून असेल, थोडं चालत जायचं होतं, ते चढायला असं जायचं होतं. तिथं उतरताना एक दुसरा गृहस्थ आले, म्हणले तुम्ही ज्या ठिकाणी प्रवचनाला निघाले त्या बाजूच्या घरात आहे ना प्रेत झालेलं, मैत झालेलं. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. 2 तासाचं कीर्तन आहे, अजून अर्धा तास पण झाला. तुम्ही नाही परत बोलवणार आम्हाला, एवढ्या थंडीत येते तरी कोण इकडं. ते म्हणाले तुम्ही जिथं प्रवचनाला निघालाय ना तिथे त्या बाजूच्या घरात प्रेत झालेले एक आजोबा वारलेले आहेत, कदाचित तुमचं आज प्रवचन कॅन्सल असेल. तर म्हणलं ठीक आहे, आता प्रवचन कॅन्सल काय आहे ते तिथे गेल्यानंतर कळेल म्हणून आम्ही आपल्या लगबगीने जात होतो. आमच्या मागून 2 भगिनी आल्या आणि त्या जे आजोबाजी वारले होते त्यांचे कोणतरी ते नातेवाईक होते. आम्हाला क्रॉस करून निघाल्या. तर आम्ही त्यांना विचारतो तुम्ही, हो म्हणले तिथे आमचेच ते नातेवाईक आहेत, तर तुम्ही असं या तिथे. त्या पुढे गेल्या, आम्ही त्यांच्या मागून चाललोय. थोडं अंतर कापल्यानंतर त्या दोघी जणी भगिनी एका जांभळीच्या झाडाखाली थांबले होते. जांभळीची झाड, त्या जांभळीला ना चांगली चांगली जांभळं आली होती, मोठी मोठी अशी जांभळी आली होती. तर ती एक वर बघत्या, एक तिच्या तोंडाकडे बघते आणि एक आमच्याकडे मागं बघते. हे किती लांब आहे. निघाली ते कुठं कुठं. प्रेमाने बोला. काही खरं नाही.
त्या आजोबाच्या मैत्रिणी निघाले तिकडे आणि असं आमच्याकडे बघितलं आणि त्यांच्या मनात काय त्यांची खुणवाखुणी झाली आपल्या पटकन त्या निघून पुढे गेल्या. आता तिथे गेल्यानंतर ते जे आजोबा वारले होते, एक बसले डाव्या साईडला, एक बसले उजव्या साईडला आणि आपलं सुरू झालं ते तुमचं असतं ना तसं बसलं. आणि आम्ही पण पोहोचलोय. आता त्या दोघी जणी आम्ही बरोबर ओळखल्या होत्या आणि त्याच तिथे बसले होते. मोठा हंबरडा पडला होता. तर तो काय हंबरडा फोडत नाही तर म्हणजे सत्संगचा कार्यक्रम नाही. आता ती एक त्या आजोबाला हात असे हलवून हलवून म्हणत्या, काळं निळं ग, काळं निळं. आता तिने सोड म्हटल्यानंतर ती उजव्या हाताला होती. ती म्हणती जाता येणं ग, जाता येणं. आता बरंच वेळा असं चाललंय तर त्यांचं. माझ्याबरोबर सुभेदार आबा होते जाधवचे आमचे. आबा मला म्हणते, दत्ता तुला कळलं तर काय? म्हणलं काय? केवढं त्यांचं प्रेम त्या आजोबा प्रति लेखी आहेत वाटतं त्यांच्या. काय म्हणतात म्हणलं आता काय ते आजोबा मरतानाच म्हणजे ते प्रेताला लय वेळ झाला, काळं निळं पडले. आणि ती दुसरी म्हणत्या जाता येण्याचं असं कसं झालं? आज म्हातारा लय चांगलं होतं आणि जाताना लय हाल झालं वाटतं. अरे म्हणले तसं नाही ते. तुला आठवलं का ते जांभळीच्या झाडाकडे थांबल्या होत्या? हो मग जांभळं कशी होती म्हणलं? काळं निळं. तीच ती म्हणत्या. ती तिला सांगत्या काळं निळं ग, काळं निळं. ती म्हणते हो माझ्या आठवणीत आहे, आपण कधी करूया जाता येणं ग. हसणं ही खोटं नाही वाईट, पण हसणं सुद्धा खोटं आहे आणि रडणं सुद्धा खोटं आहे. सायास करीशी प्रपंच दिनेशी हरिशीला भर शिकवण्या मुले ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे हरि तुटेल ठरले प्रपंचाचे. नको नको मना गुंतू माया झाली काळाला जवळी ग्रासावया. काळाची या उडी पडेल बा जेव्हा सोडविला तेव्हा माया बाप. सोडविला बंधू पाठीची बहीण सेजेची कामी न दूर राहे. सोडविला राजा देशीचा चौधरी आणिक सोयरे भले भले. तुका म्हणे तुला सोडविला कोणी एका चक्रपाणी वाचूया. त्या एका चक्रपाणीची ओळख संत लिंगार विषयी करून देते. ते ब्रह्मज्ञानात घेऊन जा. कुणाशी प्रेम करायचं आणि कुठलं प्रेम खरं आहे? हे निर्गुण आहे, निराकार आहे, अंगसंग आहे, व्यापून आहे. शास्त्र पुराण सांगताय. ज्ञानोबाणी म्हणतात तो हा विठ्ठल बरवा. तुकोबांचा आपण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान. तुकोबांचा काय आवाज होता? सुंदर ते ध्यान. विठ्ठल कुठे आहे? तो हा विठ्ठल कुठे आहे? सुंदर ते ध्यान. जेव्हा बाबा चैतन्य स्वामीकडून त्यांना ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते काय लिहितात? आता कोटे धावे मला तुझे चरण देखील. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालविसी हाती धरोनिया. तुकोबांचा अनुभव. नरोबरी देवाला पाहिल्यानंतरचा अनुभव. आधी सोनियाचा दिनू वर्षामृताचा घनून. हरी पाहिला रे हरी पाहिला योगिया दुर्लभ तो देखिला साजनी. योग्याला दुर्लभ असणारा परमात्मा मी पाहिला. तुकोबा म्हणतायत निराकार परमात्मा मी पाहिला. मुक्ताबाई म्हणते ब्रह्म दिसे उघडे. मीराबाई म्हणते पायुष महिने राम रतन धन पायो. कबीरजी म्हणतात मी प्राप्त केला. समस्त साधू संतांनी मी देवाला पाहिलं पाहता येतं म्हटलं. अरे मी त्यांची नावं घेतो, त्यांना मानतो, त्यांचं कधी मानायचं? हे त्या साधू संतांचे दाखले आहेत. आणि ज्यांची नावं घेतल्या तरीच महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची भक्ती सुरू होत नाही, त्या साधू संतांचं म्हणणं आहे. कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव झोपले. कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर. सरपंच लक्ष आहे त्यांनाच बसवायचं. बाकीचे काय म्हणतील तिला माझ्या घराला मग बघू काय करायचं. प्रेमाने बोला. ज्यांचं नाव घेतलंय तरीच देवाच्या भक्तीला सुरुवात आमची होत नाही, त्या साधू संतांचंही म्हणणं आहे. आणि स्पष्ट एक दाव्याने एक गोष्ट सांगतो बरं का, नीट लक्ष देऊ नये का.
जर आम्ही साधू संतांना मानतोय, तुकारामांना मानतोय, माऊली महावैष्णवाला मानतोय, संत एकनाथांना मानतोय, पांडुरंगाचे लहानपणाचे निश्चिम भक्त नामदेवांना मानतोय, त्यांचे उत्सव साजरा करतोय, रोहिदासाला मानतोय, कबीरजीला मानतोय, त्यांना मानण्याबरोबर जर आम्ही त्यांचं मानत नसेल, बघा शब्द करू, त्यांना मानण्याबरोबर जर आम्ही त्यांचं मानत नसेल तर त्यांना मानणं हा एक प्रकारे त्यांचा केलेला अपमानच आहे. छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही साजरी करतो, शिवरायांचे जय जयकार करतो आम्ही. कोण कोण म्हणतात आम्ही, आमचे तरुण बघा त्यावेळेला रक्त सळसळत असतं, त्यावेळेला असतच ते म्हणे मी छत्रपतीचा छावा, मी छत्रपतीचा मावळा, छत्रपतीचा छावा. अरे तू छत्रपतीचा छावा आणि जर तुझ्या तोंडात असेल मावा, तू छत्रपतीचा जय जयकार करतोय का अपमान करतोय? काय करतोय महाराज? बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली, त्यांची दिव्य शिकवण जर माझ्या डोक्यात नसेल आणि त्यांचं नाव रस्त्याला किंवा एखाद्या वास्तूला देण्यावरून जर आमच्यात तेढ निर्माण होत असेल तर आम्ही त्यांचा जय जयकार करतोय का अपमान करतोय? मला सांगा. त्या राष्ट्रमाता जिजाऊचं आम्ही नाव घेतोय, जिने सुसंस्काराचा पाया रचला, जिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्यांनी स्वराज्य आम्हाला दाखवलं. त्या राष्ट्रमाता जिजाऊच्या महाराष्ट्रात, संत सखुबाईच्या महाराष्ट्रात, संत जनाबाईच्या महाराष्ट्रात जर एखाद्या स्त्रीच्या पोटी ती गरोदर असताना जर कळलं पोटामध्ये मुलगी आहे आणि तिचा त्या मुलगी असणाऱ्याचं दुःख जर त्या स्त्रीला होत असेल आणि गर्भपाताच्या घटना आजही सुशिक्षित महाराष्ट्रात होत असेल तर त्या स्त्रीला स्त्री म्हणून घ्यायचा अधिकार काय? जर एक स्त्री दुःखी असेल त्या स्त्रीचं दुःखाचं कारण दुसरी स्त्रीच आहे, एक स्त्रीचे त्या स्त्रीला समजू शकत नाही. आणि कसले तुम्ही या साधू संतांच्या नावाचे जय जयकार करताय? राष्ट्रमाता जिजाऊचा जय जयकार करण्याची पात्रताच आमची नाहीये. अहिल्यादेवी होळकरचं नावच आम्ही घेऊ नये आणि सावित्रीबाई फुलेचं नावच आम्ही घेऊ नये. जर माझी वृत्ती अशी असेल तर पोटामध्ये मुलगी आहे कळल्यानंतरचं दुःख होत असेल आणि तिथंच तिचा त्या पोटातच गळा घोटण्याचा प्रकार आज जर घडत असेल तर त्या समाजाला सुशिक्षित समाज म्हणताच येत नाही. कोणीच नाव घेऊ नये बाबा. ज्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, विठ्ठल मागे उभा होता, ढुंकून सुद्धा बघितलं नाही, पाठीमागून मान सुद्धा वळून बघितलं नाही. का? माझ्या आई वडिलांची झोप पडेल, तो असेल देव, असेल परमात्मा, मला काय घेणं त्याचं? माझ्यासाठी माझे आई वडील महत्वाचे आहेत. वीट फेकली मागे 28 युगे त्या विटेवर तो विठ्ठल उभा आहे. आई वडिलांच्या सेवेसाठी देवाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुंडलिकाचं जर मी नाव घेत असेल आणि त्यांच्या आई वडिलांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असेल, असं असताना तिचं वर्णन मी गात असेल आणि माझ्या घरात माझ्या आई वडिलांना माझ्या डोळ्याला पाणी असेल आणि त्या समाजाचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये जात असतील, महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर वाढत असतील तर कुणी म्हणू नये माझा समाज, माझं गाव, माझा महाराष्ट्र, माझा भारत प्रगतीच्या दिशेने चाललाय, कुणीही म्हणू शकत नाही. म्हणूच नाही कुणी बाय बापानं. ज्या समाजाला आई वडील पोचतायचे तो समाज कसला? ज्या आई वडिलांनी 4 मुलं सांभाळली त्या 4 जणांना 2 आई वडील सांभाळायचे मुश्किल झाले. अरे कुठे गेला भाव? याचं करतो त्याचं करतो, इकडे केलं तिकडे केलं, या देवाचं केलं त्या देवाचं केलं, इकडे भंडारा केला तिकडे अन्नदान केलं, काय केलं? भाव नाही म्हणत. तो भाव पाहिजे असेल, वृत्ती बदलायचं लक्षण हवं असेल, माणुसकीचा झरा जर फुटायचा असेल ना, आज ते ब्रह्मज्ञान घ्या, मिशन ते ब्रह्मज्ञान देते माय बापानो. जे ब्रह्मज्ञान दिल्यानंतर वृत्तीचा पालन होतो, बदल होतो, माणुसकीची भावना जागृत होते, अंतकरणाचा दोष निघून जातो माय बापानो. वरवरचा वेश काय करायचा? वेश बरोबरी केला तरी दोष अंतरी भरला. त्या दोषाच्या धनाला आत्मज्ञान पाहिजे. ते आत्मज्ञान मिशन मध्ये मिळतं माय बापानो. समस्त जितके पण ज्या संप्रदायामध्ये आमचे वारकरी बांधव असो, भजनवाले असो, दास सुद्धा एका वारकरी संप्रदायातून महाराष्ट्रात कीर्तन करतो माय बापानं. गॅरंटीने सांगतो. ज्या नामदेवानं कुठलं ज्ञान बघा, कुठलं ज्ञान देत नाही, कुठलं ब्रह्मज्ञान, नवीन काही सांगत नाही. आणि मगापासून इतक्या महात्माने अजिबात तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही करताय ते चुकीचं आहे, आमचं बरोबर आहे, तुमचं सोडा आणि आमचं धरा, अजिबात असं सांगितलेलं नाही. इकडे या आणि मेजॉरिटी वाढवा हा विषय नाही. ज्या विठ्ठलाचं भजन कीर्तन करतो त्या विठ्ठलानं जेव्हा नामदेवाला जे प्राप्त करायसाठी त्या नामदेवाला 5 4 भावंडाकडे पाठवलं होतं,
जे प्राप्त करायसाठी त्याच नामदेवाला साक्षात पांडुरंगानं विठोबा केसर स्वामीकडे पाठवलं होतं शंकराच्या मंदिरात. जे प्राप्त करायसाठी नामदेवाला साक्षात विठ्ठलानं पाठवलं होतं ते आज आता ताबडतोब इथे तुम्ही प्राप्त करू शकता. ही गॅरंटी आम्ही देतो. हे ज्ञान इथं मिळतं माझ्या ते ज्ञान मिळतं, वेगळं काही नाही. जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर कृष्ण समोर उभा होता तरी पण अर्जुन नाही दिशेला फिरत होता. देवा तुला मागे नमस्कार, पुढे नमस्कार, इकडे नमस्कार, तिकडे नमस्कार, खाली नमस्कार, वरती नमस्कार. कृष्ण तर पुढे उभा होता. मग काय बघून अर्जुन तिकडे नमस्कार करत होता ते दाखवतात आज या ठिकाणी. ते बघून घ्या माझ्या, ते बघून घ्या. अरे आरती म्हणतो आम्ही कितीतरी वेळा, घालीन लोटांगण. आता ते लोटांगण घालताना फिरतात का मला आजपर्यंत कळलं नाही. पण महात्मा मला समजवलं बरं का. डोळं म्हणजे मला म्हणले डोळं झाकून तर तुम्हाला लोटांगण घालायची गरज नाही, डोळं उघडून लोटांगण घाला. आणि आमचं इथं तेव्हा सार्थक झालं. घालीन लोटांगण वंदिना चरण, घालीन लोटांगण. पुढे काय म्हणतात, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे. आणि मूर्ती समोर उभी आहे. आरती म्हणताना गुणगुण फिरतोय आणि डोळ्याने पाहिजे नक्की काय पाहतोय, देव पाहतोय का देवाची मूर्ती पाहतोय. देवाची मूर्ती समोर आहे, मग मी मागं का फिरलो, मग मी इकडे का फिरलो, मी तिकडे का फिरलो, काय अर्थ येतो. डोळ्याने पाहिलं रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे वाळीन मने नाम भावे वाळीन. ती पाहण्याची गोष्ट, ते पाहण्याचं व्यासपीठ संत नेमका विषय. त्या परब्रह्माला पाहून घ्या. ज्या पांडुरंगाचं तत्व स्वरूप आहे ते परब्रह्म पाहून घ्या माय बाबा. 31 दिवस आलेला आहे जवळ. किती विचित्र अवस्था बघा. 2018 सालची एक म्हणतात ना सर्वे एक समोर आला होता. 31 दिवस साजरा करताना 413 तरुणांचा बळी गेला होता. 31 साजरा करताना फक्त महाराष्ट्र पुरतं घ्या. 31 साजरा करताना आमचे 90% तरुण बेहोश असतात. काही सुधरत नाही. रात्री जाते ते उद्या कधी येईल का याची गॅरंटी नाही. इतकी समाजात भयंकर अवस्था आहे. आणि घराघरात हा कलस आहे, घराघरात हा द्वेष आहे. या म्हणून पोट तिडकीनं सांगावं असं वाटतं की बदल हवा असेल, परिवर्तन हवं असेल तर आज सुंदर तुमच्या समोर खूप सुंदर मोकळा आहे. मग अशी कोणीतरी म्हटलं की आम्ही इथे आलेलो नाही, या गावावर आज रोजी सद्गुरूची मोठी कृपा आहे. ज्यांच्या ज्यांच्या कानावर हा आवाज जातोय ना ते सगळे तुम्ही भाग्यवान आहात. भले काही लांब बसलेले आहेत, काही अजून आजूबाजूला बसलेले असतील, सगळ्यांच्या कानापर्यंत जर आवाचा आवाज जातोय ना तुमच्यावर मोठी कृपा आहे. तुम्ही ज्या देवाला मानता, ज्या देवाला बसता, खरंच तो देव तुम्हाला प्रसन्न झालाय असं समजा. तोच परमात्मा तुम्हाला आवाज देतोय की हो आज मी निर्गुण निराकार रूपाने साकार रूपाने तुझ्या गावात आलोय, तुझ्या कानावर हा आवाज येतोय, जागा हो, जा ते ब्रह्मज्ञान दे, मला कोण घे. ठीक जसं विठ्ठलानं नामदेवाला सांगितलं होतं तसाच हा परमात्मा सद्गुरू माता सुदीक्षाजी तुम्हाला सांगतायत. तू जे मला मूर्तीत पाहतोस ना हे माझं तत्वस्वरूप नाही रे. ही मूर्ती तुटणार आहे, फुटणार आहे, ह्याला घडवलं जाऊ शकतं, ह्याचं विसर्जन केलं जाऊ शकतं, पण मी मात्र अविनाश आहे. त्या माझ्या अविनाशी स्वरूपाला तू आज पाहून घे. हा आवाज तुमच्या कानावर. कळकळीची विनंती माय बाबा, काय प्रश्न असतील, काही शंका असतील, या बेटा चर्चा करूया, चर्चा करूया. कोणाचं म्हणणं असेल की हो आम्ही सद्गुरू केलेला आहे, आता एक सद्गुरू केल्यावर दुसरा कसा करायचा. कोण म्हणत असेल हो तुमचं आमचं सगळं एकच आहे. कसं एक आहे सांगा. इथं तत्वस्वरूप पाहण्याची गोष्ट केली जाते, तत्वस्वरूपाला गाण्याची गोष्ट नाही केली जाते. निराकार देव असला तरी पाहू शकतो, त्याला प्रमाण आहे. कळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाहुनी मन कुंठित राहे, तोही तोची तो राम सर्वत्र पाहे. देव जरी निराकार असला, निर्गुण असला तरी सद्गुरूची ज्ञानदृष्टी मिळाल्यानंतर त्याला पाहता येतं असं रामदास स्वामींनी म्हटलं. आज पाहून येतात महात्मा आमचे उपस्थित आहे तिथे. आणि कोणाला वाटतं एक सद्गुरू केला, अरे असं कुठेही शास्त्रामध्ये प्रमाण नाही मी एक सद्गुरू केल्यानंतर दुसरा करू नये. हालाकी सद्गुरू एक असतो, गुरु अनेक असतात. साधी संसारातली गोष्ट घ्या. आज मला ताप आला, थंडी वाजली, कडाक्याचं हे लागलं, इथं ह्या गावात जर मला डॉक्टरचा फरक नाही आला तर मी दुसऱ्या गावात जातो, तिथं नाही आलं तर तिथं जातो, कराडला जातो, पुण्याला जातो, मुंबईला जातो,
जोपर्यंत फरक येत नाही तोपर्यंत मी डॉक्टर बनवतो. आणि हे तर जीवन सार्थ करायचं, 184 वाचायचा उपाय आहे. का बरं मी बळे पारखूनच घ्या पप्पांना गाठी, सद्गुरूची पालन का करू नये आम्ही? तुमच्या गावात बाजार भरतो का? बाजार झोपले तर सांगा की बाबा बस करून. प्रेमाने बोला. मी मगाशीच म्हणलं एक दिवशी असंच गार व्हायचं, ती वेळ यायच्या अगोदर काहीतरी जागो आहे की अरे आपल्याच चेहरा हसून असेल तर जगाला काय सांगायचं? हे सांगतात आनंदाची गोष्टी, ह्यांच्या आनंदाचा पत्ता नाही, ह्यांच्या दोस्त किंवा ह्यांच्या कपाळाला आटी आहेत. कसं माहिती? प्रेमाने बोला. तुमच्या गावात बाजार भरतो का? बाजार हाय का नाही? अरे बाबा मी नाही येणार तुमच्या बाजारात, तिकडे तुमचं तुम्ही बघून घ्या. भरतो की नाही? तुम्ही जाता का नाही बाजारला? बरं मी एक प्रश्न विचारतो, बघू कोण उत्तर द्यायचं. सरपंचाला लक्ष द्या. तुम्ही जागे आहे? पटापट उत्तर द्या. जागे आहे का? जागे आहे का? जागे आहे का? जागे आहे का? झोपलाय का? हो म्हणतात. आमचे दत्ताजी एक गोष्ट सांगतात बघा लक्ष केंद्रित करण्यासाठी. ते आमच्या गावातील सांगितलं होतं, म्हणजे महाराज सगळ्यांनी उत्तर द्या. अशी अशी मडक्याची उतरण होती, मडक्याची उतरण. आणि एका वेळी अशी 10 मडकी होती. किती होती? किती होती? काय झालं, एका खोडकर मुलानं एका मडक्याला दगड मारला, टाळाचं मडकं होतं ते फुटलं. आता 10 मधलं एक फुटलं, राहिली किती? 9 म्हणतात. आता खात्री पटली, आता बंद करायला पाहिजे, आता बंदच करायला पाहिजे. अरे एक टाळाचं मडकं फुटल्या म्हणून राहतील ते आता म्हणते बाबा नाही. आणि ती काही लोखंडाची मडकी होती, तुमच्या गावात लोखंडाची मडकी असतात. आणि एक टाळाचं फुटल्यावर आहे का काही शिल्लक? म्हणून लक्ष द्या, लक्ष द्या. थोडीशी गोष्ट सद्गुरूची लक्ष दिल्याशिवाय अलक्ष लक्षात येणार. बाजार भरतो ना तुमच्या गावात? कधी गेलं जाता ना तुम्ही? प्रत्येक आठवड्याला जात असले. बरं हुशार गृहिणी जे हुशार त्या किती वाजता जातात बाजारला? जे हसले त्यांना कळले. बरं तुम्ही का लेट जाता? बाजार मोडतानाच का जाता? त्याचा भाव खालीला असतो, कसं तरी गुंडळून निघालेलं असतं ते लवकर संपवून. त्याच वेळेला आपण तिथं डाका घालायला जातो. कशाला? डाका घालायला. आता समजा कोथिंबीरीची पेंडी घेऊन तिथं ढीग घेऊन बसलाय हे ना, सद्गुरूची पारख कोथिंबीरीची पेंडी घेऊन बसलाय तिथे का नाही? आता सकाळी त्याने त्या बिचाराने पेंडी लावली होती किती? 10 रुपयाला. आता त्याला उरकायचंय, संपवायचं, म्हणून तू किती वालेला असतो? 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला, 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला, 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला. चला ताजी कोथिंबीर आहे. आपली लगेच जिथं 5 रुपये कमी झाले तिथं पहिले आपली 10 वाजते. लेट त्यासाठीच गेलेलो असतो आपण. आता 5 रुपयाची वस्तू आहे ना, असं कधी झालंय बघा? तुम्ही असं करता का? 5 रुपये त्याला दिले सर, 5 रुपये त्याला दिले आणि त्यानं दिली पेंडी हाताने, आपण घेतली, नवीच पिशवी टाकली, मागे फिरून, असं कधी झालंय का? नाही झालं. काय हुशार आहे. 5 रुपयाची पेंडी त्यानं दिली, मी पिशवी टाकली, असं कधी झालंय का? नाही. 5 रुपये तर त्याला दिले, पण त्यानं दिलेली पेंडी मी खाली टाकतो. त्याच्या ढिगाऱ्यात ते उचलून अगदी बाहेर काढतो. अशी हलवून बघतो. बघ जर काय खराब लागली तर आणून देईन. किती रुपयाची पेंडी? 5 रुपयाची कोथिंबीरीची पेंडी घेताना त्याला 2 देऊन इतक्या बारकाव्याने बघतो. अरे जन्म मरणाचं राड गडगं चुकवण्यासाठी ते ब्रह्मज्ञान देणारा सद्गुरू आहे. सगळ्या मोहातून दूर करणारा जो सद्गुरू, माझ्या जीवनात शाश्वत आनंद प्राप्त करून देणारा सद्गुरू, माझ्या मनात माणुसकीचा झरा निर्माण करणारा सद्गुरू, माझ्या जीवनात कायमचा आनंद निर्माण करणारा सद्गुरू, आणि माझ्या जीवनातल्या सगळ्या कटकटी मिटवण्याचं ब्रह्मज्ञान देणारा सद्गुरू मी पारखून न घ्यावा? मी असंच घ्यावं कोणीतरी सांगितलं म्हणून? ज्याला मी सद्गुरू मानतो आणि त्याला परब्रह्माचं ज्ञान दिलंय का हे बघू नये? त्या तत्वस्वरूपाची माझी भेट झाली का हे बघू नये? त्याला मी शरण गेल्यापासून त्याच्या चरणी मी लीन झालं, त्याची जेव्हापासून मी भक्ती करतो, ज्याला मी सद्गुरू मानले, ती भक्ती माझ्या जीवनात आल्यानंतर माझ्या जीवनात परिवर्तन झालंय का नाही हे पाहायचं नाही. आम्ही असंच वाद जायचं. अरे
पुत्राची पारख लग्नानंतर प्रेमाने बोला, प्रेमाने बोला, घालायचं. पुत्राची पारख लग्नानंतर. कारण आम्हाला सगळ्या पारखी आहेत, सगळ्या पारखी आहेत. आज पारख करूनच घ्या. इंद्रियकारी मिशनचे महात्मा एवढे ओठ तिरकीपासून आवाज देत आहेत. माझा सद्गुरू साकार परमेश्वराचा अवतार धारण करून आलेला आहे. तो परब्रह्माला स्पर्श करून देतो, त्या परब्रह्माची ओळख करून देतो, नवीन नवीन त्याला भेटवतो, या डोळ्याने दाखवतो. असा पारखूनच सद्गुरू घ्या. पुत्राची पारख लग्नानंतर. ज्याला बाबू बाबू म्हणतो ना, तो बाबू असतो का काय असतो, घरात आली की तिसऱ्या दिवशी कळतो. कन्येची पारख तारुण्यात. माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी. ती तारुण्यात काय लक्ष्मी असते ना, काय गुण उतरती मग ते तेव्हा कळतं. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख तारुण्यात, पतीची पारख पत्नीच्या आजारपणात, पत्नीची पारख पतीच्या गरिबीत, मित्राची पारख संकटात, भावाची पारख भांडणात, अरे आपत्याची पारख म्हातारपणात, आणि सद्गुरूची पारख केवळ ब्रह्मज्ञानात. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, जो ब्रह्मज्ञान उपदेशी. नीट ऐका नाही आपण, हे संतांचे टाकले. सद्गुरू कुणाला म्हणावं? आम्ही ज्ञानोबाला सद्गुरू मानतो, चांगली गोष्ट आहे. तुकोबाला सद्गुरू मानतो. अरे ते शरीर रूपाने आता नाहीये, त्यांनी दिशा निर्देश केले, तिकडे वळा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू करा. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधकार निर्शी, तोची सद्गुरू जाणावा. सद्गुरूशी पुसावे प्रश्न दोन. अरे माया काय आणि ब्रह्म कोण, या प्रश्नाचं उत्तर देतो तो सद्गुरू, तो सद्गुरू जाणा. असा सद्गुरू आज तुमच्या गावामध्ये आलेला आहे. ज्या देखील तरुणांच्या मनात हा भाव जागृत होत असेल, अरे भाव जागृत करा रे बाबा. गरज आहे आमच्यासारख्या तरुणांच्या. कुठे चाललाय समाज आमचा? 8वी 9वी 10वी असणारी पोरं दारूच्या आहारी गेली, व्यसनाच्या आहारी गेली. सुशिक्षित या समाजात सुशिक्षित 21व्या शतकात माझी तरुण पिढी चालल्या कुठं? जरा बघा शाळेपाण्याची मुलं, त्यांच्या हातात आयफोन, त्या आयफोन मध्ये दृश्य बघा, नक्की काय बघतायत, नक्की कुठल्या दृश्याचा अनुभव घेत आहेत बघा. कुठं चालले, कुठली त्यांची भाषा, जरा जवळ उभं राहून ऐका त्यांची मानसिकता काय. अध्यात्म करतोय मी घराघरात, इतक्या वर्ष देवी देवताची भक्ती करतोय. माझ्या घर परिवारातले माझे सदस्य, माझी मनोबळ कुठल्या ठिकाणी चाललेत, कुठल्या दिशेला चाललेत बघा. अरे ही निरंकारी महात्मा, हे निरंकारी सद्गुरूचे भक्त दिशा दाखवायला आले. हा सद्गुरू दिशा दाखवतो. जोपर्यंत दिशा मिळत नाही ना, तोपर्यंत दशा बदलू शकत नाही. बदलू शकत नाही, बदलू शकत नाही. काळाची गरज आहे बाबा. वाढती व्यसन प्रवृत्ती, वाढती व्यभिचार प्रवृत्ती, लोभ लालचची प्रवृत्ती. माणूस 10,000 रुपयाच्या स्वार्थासाठी किती खोटं नाटक बोलतोय सध्या, किती खोटं नाटक. घराघरातली अवस्था. त्या सासूला आपली सून ही सूनच वाटते, का कळतच नाही, समजतच नाही. ही जशी सून होऊन माझ्या घरात आले, तशी माझी सुद्धा लेक दुसऱ्याची कोणाची तरी सून बनून गेलेली आहे. इथं जर मी हिला त्रास दिला तर तिकडून कदाचित फोन येऊ शकतो, आई असं घडलं, का जाणे होत नाही. ज्या सुनेला अहंकार झालेला असतो, ही अनाडी सासू, हिला काय कळतं, त्या सुनेला ही जाणीव होत नाही. मी सुद्धा भविष्यात अशी सासू होणार आहे, मी आता पेरण ते उगवल्याशिवाय राहणार नाही, ही जाणीव ब्रह्मज्ञानावर होते माझी. आणि मग घराघरात सांगते स्वर्गासारखं वातावरण हो, वेळ लागत नाही. या जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि समजने वाले को इशारा काफी है. आज या ठिकाणी जितके देखील नवीन सज्जन या ठिकाणी बसलेले आहेत, मग माता भगिनी असो, तरुण असो, विनंतीपूर्वक हात जोडून करबद्ध प्रार्थना. माय बापा, परत या गावामध्ये कार्यक्रम होईल, परत सत्संग होईल, परत समागम होईल, पण त्यावेळापर्यंत तुम्ही असाल का नाही याची काही गॅरंटी नाही. आज जर संधी मिळालेली आहे तर महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धेचा एक नमस्कार करा महात्मांच्या चरणी. आणि ते ब्रह्मज्ञान, निर्गुण निराकार ईश्वर डोळ्याने बघून घ्या, ते ब्रह्मज्ञान घ्या. माझं आज ब्रह्मज्ञान घ्या, आजची तारीख लिहून ठेवा. आज या गावामध्ये सत्संग झाली, ती महाराजांनी सांगितलं होतं. या आज ब्रह्मज्ञान घेतलेल्या अगोदरचं जीवन आणि त्या ह्याच्या नंतरचं जीवन काय चमत्कार होतोय बघा, काय फरक पडतोय बघा. आणि मग सांगा मग आपण. तर या कोणी सुद्धा चुकू नका. ही सत्संग संपल्यानंतर लगेच कुठे आहे ती ज्ञानाची व्यवस्था? ह्या मंदिरात ना, विठ्ठलाचं मंदिर आहे, हा पंगाई मंदिर. हे बघा मंदिर तुमच्या गावात. या ठिकाणी फक्त 15 मिनिटं या महात्मांच्या समवेत बसा. काय प्रश्न असतील विचारा. महात्मा त्या तत्वस्वरूपाचं तुम्हाला साक्षात दर्शन करून देतील. माया ब्रह्म हे उघड करून दाखवतील, हे खोटं आहे हे खरं आहे दाखवतील. आणि शास्त्राच्या प्रत्येक ग्रंथाच्या गात्या ओवीवर बोट ठेवा. त्या ओवीनुसार ते ब्रह्मज्ञानावर तुम्ही घ्या. काही वेगळं नाही बाबा.
शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये ज्या तत्वस्वरूपाविषयी लिहिलेलं आहे त्या तत्वस्वरूपाचं ते ब्रह्मज्ञान आज तुम्हाला इथं दिलं जाईल. घ्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. आणि पुन्हा एक आवाज तुम्हाला खास या गाववाल्यांसाठी की 23, 24, 25, 26 तारखेला स्वयं सद्गुरू माताजी, हा जो पाठीमध्ये तुम्ही फोटो बघताय हे सद्गुरू माताजी महाराष्ट्राच्या धर्तीवर सांगली या ठिकाणी येत आहेत. तुम्हाला समस्तांचं मोठं भाग्य आहे, समस्तांचं मोठं भाग्य आहे. तर ती संधी, त्या दर्शन सोहळा सुद्धा तुम्ही चुकू नका. या मानवतेचं दर्शन, प्रत्येक मनुष्याचं आचरण कसं असायला पाहिजे, काय शिस्तबद्ध जीवन असायला पाहिजे आणि कसं होऊ शकतं त्याचा सुंदर नजारा तुम्ही त्या समागमच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अवश्य पहा. पुनश्च एकदा वेळ भरपूर झालेला आहे, पण विश्वासाने सांगतो वेळ गेलेली नाही आहे. ती वेळ जाण्याच्या अगोदर, हे हातपाय थंड पडायच्या अगोदर, ही दृष्टी, हे डोळे आंधळे व्हायच्या अगोदर, हे ऐकण्याची शक्ती निघून जायच्या अगोदर, ही जीभ जी वळवळ करते ही थांबायच्या अगोदर, हे श्वास थांबायच्या अगोदर बाबांनो ते काम करा. ते जन्माचं रहस्य जाणून घ्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. प्रेमाने बोला. ह्याला काल बघितलं तुम्हाला आहे का बरं आहे.